हाय हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवे. तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. सगळ्यात अगोदर मी तिथं चिकन धुवून घेतलं, बॉईल करण्यासाठी टाकलं. त्यानंतर मी राईस पण शिजून घेतला. त्यानंतर कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं चिरून घेतलं. त्यानंतर कांदा परतायला टाकला. कांदा थोडासा लाल झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकले. कांदा आणि टोमॅटो परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक पेस्ट आणि थोडेसे खडे मसाले पण मी त्याच्यामध्ये टाकून घेतले. त्यानंतर हे सगळं मसाला परतल्याच्या नंतर चवीनुसार मीठ आणि तिखट टाकून घेतले. त्यानंतर थोडासा बिर्याणी मसाला पण टाकून घेतला. नंतर त्याच्यामध्ये 1 पॉकेट दही टाकलं. ते सगळं मिक्स करून तेल सुटूपर्यंत एकदम असं तेल सुटूपर्यंत मिक्स करून घेतलं. नंतर त्याला मस्तपैकी छानसं तेल सुटलं. दही टाकल्याच्या नंतर आपल्या ग्रेव्हीला एकदम मस्तपैकी तेल सुटूपर्यंत मी कमी गॅसवर परतून घेतलं. परतल्याच्या नंतर ते सगळं व्यवस्थित परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पुन्हा मी थोडीशी वरून कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. नंतर त्यामध्ये मग चिकनचे पीस टाकून दिले. पुन्हा चिकनचे पीस टाकून 5 मिनिट गॅसवर मी त्याला मंद आचेवर हलवून घेतलं. सगळं मसाला मिक्स करून घेतला. त्यानंतर मग दुसऱ्या पातेल्यामध्ये इकडं शिजून ठेवलेला राईस असा पांगवला लेअर टाकण्यासाठी. त्यानंतर 1 लेअर भाताची लावली. त्याच्यावरून मग आपण बनवलेला चिकनची ग्रेव्ही, थोडे पीस आणि थोडी ग्रेव्ही टाकली. थोडं चिकनचं पाणी पण टाकलं कारण की भात मऊ होण्यासाठी. नंतर मग एकावर एक अशा 2 लेअर लावल्या. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कलर पण टाकू शकतात. मी इथं कलर नव्हता टाकला. त्यानंतर लेअरवर लेअर टाकत गेले. 2 लेअर टाकल्या. चिकनची ग्रेव्ही आणि मसाला एकदम मस्तपैकी असं पांगून घेतला. लेअर लावल्याच्या नंतर मी 5 मिनिट पुन्हा गॅसवर त्याला शिजण्यासाठी मंद आचेवर ठेवलं. त्यानंतर मी पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर कट करून टाकली. तुम्ही बघू शकतात आपली लवकर झटपट तयार होणारी बिर्याणी. तर चला आपण आता खाऊन बघू कशी झाली. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब